ज्यावेळेस एखाद्या भागाचा लोकप्रतिनिधी असतो त्यावेळेस त्या भागाचे प्रश्न सोडवण्याकरता तो स्वतः पोटतिडकीने त्या ठिकाणी त्या प्रश्नांची जाण असलेला एक कार्यकर्ता म्हणून तिथं काम करत असतो महानगरपालिकेमध्ये. 3 वर्षापासून जवळजवळ 3.5 वर्ष झाली की पुणे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आणि त्याचे जे काही पडसाद आहेत ते जनमानसात निश्चितच उमटतात. पण तो जर लोकप्रतिनिधी असेल, त्याची जर निकड असेल, तो त्या तिथल्या नागरिकांना विनंती करेल, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना समजावून सांगेल की आपण असं केलं तर याचा फायदे तोटे त्या निदर्शनास आणेल आणि त्याच्यामुळं प्रतिनिधित्व असणं हे फार गरजेचं आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही अनुभवतोय आम्ही ते काही फारसं चांगलं नाही. म्हणून तुम्ही धायरीची 2 रूपं पाहिली आहेत. जी पहिलं धायरी गाव होतं आणि आता ते पुणे शहरामध्ये एकजीव होतंय. कधी कधी काय वाटतं की धायरीचं गावपणच बरं होतं की आता पुणे शहरात जे एकजीव होतंय ते चांगलं आहे? एनडीएमध्ये जो येणारा माणूस आहे ना, तो वारजे किंवा कर्वेनगरवरून येतोय, चांदणी चौकातून येतोय, सिंहगड रोडने जातोय. त्या ज्या लोकांना तिथं पोचण्यापर्यंत ज्या काही समस्या आहेत ना, वाहतुकीच्या असतील, रस्त्याच्या संदर्भातल्या असतील, ते कशा पद्धतीने स्मूथ होईल त्याच्याकरता आपल्या निश्चितपणे प्रयत्न आम्ही करत असतो. लोकांना असं कुठल्याच लोकांना वाटत नाही की आम्ही अतिक्रमण करावं, पण काही परिस्थितीनुसार काही वेळेनुसार अशा गोष्टी घडतात. परंतु जर शिस्त लावली, चांगल्या पद्धतीने जर केलं तर चांगले, जर त्यांना पर्याय निवडून आपण उपलब्ध करून दिले तर नागरिकसुद्धा ते स्वीकारतील ना. महत्त्वाकांक्षा एवढीच राहील की ज्या परिसरात आपलं ज्या प्रतिनिधित्व आपण करणार आहोत त्या परिसरातले नागरिकांचे प्रश्न ते कोणतेही असू द्या, कदाचित काही प्रश्न सुटतील, काही प्रश्न सुटणार नाहीत, परंतु जे काही प्रश्न आहेत ते समजावून घेऊन सोडवण्याकरता प्रयत्न करणे ही पहिली महत्त्वाकांक्षा. नगरसेवक की आमदारकी? सदोदित जनहित. घड्याळ की तुतारी? नमस्कार. ही गोष्ट आहे 10वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलाची. सुरुवातीला रेणुका फाउंडेशनच्या माध्यमातून या फाउंडेशनची सुरुवात झाली. सुरुवातीला शालेय मुलांना साहित्य वाटप करणं हा एक हेतू होता. समाजकारणाची नाळ तेव्हापासून जोडली गेली. समाजकारण जे तेव्हा चालू झालं ते अविरतपणे आज चालू आहे. खरं तर पुण्यामध्ये खूप सारी लोक स्वप्न घेऊन येतात, परंतु जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास यांच्या जोरावर काहीच लोक ही स्वप्न पूर्ण करू शकतात. सुरुवातीपासूनच धायरीत राहून इथल्या प्रत्येक माणसांच्या प्रश्नांसाठी दिवस रात्र धडपडणारे आणि इथल्या प्रत्येक माणसाला आपला हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे, त्याच्या प्रत्येक गरजांची पूर्तता झाली पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत सदैव उभे राहणारे. अर्थात मी बोलतोय, तुम्हाला कळालंच असेल, धायरीमधील सगळ्यात लाडके, लोकप्रिय माजी नगरसेवक माननीय काकासाहेब चव्हाण यांच्याविषयी. खरं तर शिक्षण संस्थेचं जाळं आज त्यांच्या खूप मोठं विस्तारलंय. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम चालू आहे. एवढं करत असताना सुद्धा राजकारणाचा हात बरोबर आहे आणि समाजकारणाची नाळ जुडलेली आहे आणि एकंदर चालू आहे फक्त समाजाचा विकास. आज असंच व्यक्तिमत्व जे समाजाच्या विकासासाठी 24 तास अवेलेबल असतं ते आज आपल्या चावडीवरती उपस्थित आहेत. या धुळपाटीच्या चावडीवरती मी मनापासून स्वागत करतो सर्वांचे लाडके माननीय काकासाहेब चव्हाण यांचं. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. खरं तर खूप दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती, कारण धायरीमध्ये जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा तेव्हा लोक तुमच्याबद्दल आदरानं सांगतात आणि तेव्हापासूनच की काकासाहेबांना भेटणं हे खरंच सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. खूप आनंद वाटला आज तुम्हाला भेटून. थेट चर्चेला आज मी सुरुवात करेन. आता 3 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत आणि प्रशासकीय अधिकारी कारभार पाहतायत. मला तुम्हाला विचारायला आवडेल की गेल्या 3 वर्षांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये जेव्हा कारभार होता तेव्हा कामं करताना कुठल्या अडचणी आल्या का, किंवा लोकांची कामं कशा पद्धतीनं गेल्या 3 वर्षांमध्ये झाली? निश्चितच ज्यावेळेस एखाद्या भागाचा लोकप्रतिनिधी असतो त्यावेळेस त्या भागाचे प्रश्न सोडवण्याकरता
तो स्वतः पोटतिडकीने त्या ठिकाणी त्या प्रश्नांची जाण असलेला एक कार्यकर्ता म्हणून तिथं काम करत असतो महानगरपालिकेमध्ये. आणि अर्थातच हा जो लोकप्रतिनिधी असतो तिथं, मग नगरसेवक असतात, गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 3.5 वर्ष झाली की पुणे महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही. आणि त्याचे जे काही पडसाद आहेत ते जनमानसात निश्चितच उमटतात. जरी प्रशासकीय काम असलं तरीसुद्धा ह्याचे काय विभागणी आहे कामाची. ज्यावेळेस नगरसेवक म्हणून, तिथला सभासद म्हणून जनरल बॉडी असेल, त्या अधिकाऱ्याकडे असेल, त्या भागातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न मांडतो, त्यावेळेस तो प्रश्न सोडवण्याकरता त्या ठिकाणी तो मनापासून काम करत असतो. अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये हे एवढी मोठी पुणे महानगरपालिका, त्यात ही समाविष्ट झालेली नवीन गावं, ह्या सर्व गावांचा असणारा विस्तार, नवीन असणारी हे काय या ठिकाणचं नागरीकरण, याच्यामुळं सगळेच प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तेवढ्या लेवलने सोडता येत नाहीत किंवा सोडवता येत नाहीत. ते प्रयत्न करत असतात, परंतु ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतो त्याला माहिती आहे की या गल्लीमध्ये आपण अशा पद्धतीने गेलं, स्थानिक प्रश्न त्याला माहिती असतात आणि तशा पद्धतीने जर सोडवलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो. आजच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी काम करतात, परंतु हे काम करत असताना त्यांच्या पुढं सुद्धा काही निश्चितपणे मर्यादा आहेत. ह्या मर्यादा याच्यासाठी की एखाद्या ठिकाणचं जर रस्त्याचं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी एखाद्या नागरिकाने त्याची अडवणूक केली किंवा काय प्रश्न सोडवायचा असेल, लाईन टाकायची असेल, ड्रेनेज लाईन टाकायची असेल, तर तो अधिकारी काय म्हणणार आहे की ठीक आहे, माझ्या भागातलं काही हे काम नाही, माझ्यापुरते माझी मर्यादा एवढीच आहे, त्या मर्यादेपर्यंत काम करतो. पण तो जर लोकप्रतिनिधी असेल, त्याची जर निकड असेल, तो त्या तिथल्या नागरिकांना विनंती करेल, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना समजावून सांगेल की आपण असं केलं तर याचा फायदे तोटे त्या निदर्शनास आणेल. आणि त्याच्यामुळं प्रतिनिधित्व असणं हे फार गरजेचं आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही अनुभवतोय आम्ही ते काही फारसं चांगलं नाही. जे काही सत्तेचं विकेंद्रीकरण आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याच्यासाठी पंचायत राज किंवा ह्या गोष्टी राबवल्या आहेत की समजा ग्रामपंचायत असेल तर तिथले प्रश्न ग्रामपंचायतचे सदस्य सोडवतात, पंचायत समितीचे वास्ट असेल तर पंचायत समिती सदस्य, ह्या ग्रामीण भागातला प्रश्न आला, जिल्हा परिषद आहे. कारण आमचा हा भाग सुद्धा पहिला शहरी आणि निमग्रामीण, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अशा माध्यमातून 11/9/1997 साली जेव्हा ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये गेली, त्यावेळेस 2002 साली काही गावं सोडली गेली. त्यातला हा धायरीचा उर्वरित भाग आहे, शिवणे, उत्तमनगर, कोंढे, कोपरे, खडकवासला, ही त्यावेळेस सोडली गेली. आणि ही परत 17 साली त्यातली काही गावं घेतली गेली, त्याच्यानंतर 21 साली काही गावं घेतली गेली. त्याच्यामुळे हे प्रश्न हे जोडून आहेत. आणि हे प्रश्न जोडून असल्यामुळं, कारण फुटावर खाली जर पाहिलं, बाउंड्री 1 फूट खाली गेलो तर महानगरपालिका जुनी हद्द, त्याच्यानंतर नवीन हद्द, याच्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. कदाचित तिथं राहणारा पहिला ग्रामपंचायतमध्ये राहणारा माणूस आहे, तिथं कचऱ्याची व्यवस्थापन वेगळं आहे, पण महानगरपालिकेमध्ये गेलं की कचऱ्याची व्यवस्थापन वेगळं आहे. पाण्याच्या संदर्भातही तोच प्रश्न आहे. अशा अनेक समस्या सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकशाहीचं ते एक चाट राखणार आहे, म्हणून करता ही निवडणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण मी आता ॲक्च्युअली तो प्रश्न पहिल्यांदाच तुम्हाला विचारायचं कारण असं की मी आता धायरीमध्ये बऱ्याच लोकांना धायरी शिवण्या भागात भेटतो, तर काकासाहेब चव्हाण म्हटलं की काम करणं हाच एकमेव उद्दिष्ट आहे. म्हणून म्हटलं गेल्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला काम करताना बऱ्याचशा अडचणी कदाचित जाणवल्या असतील, ते तुमच्याकडनं बोलण्यातनं जाणवले देखील की निवडणुका व्हायला पाहिजेत. खरं तर धायरीसाठी काकासाहेब चव्हाण हे नाव काही नवीन नाही आहे. गेले अनेको वर्ष धायरीने हे नाव पाहिलंय. मी म्हणेन तुम्ही धायरीची 2 रूपं पाहिली आहेत, जी पहिलं धायरी गाव होतं आणि आता ते पुणे शहरामध्ये एकजीव होतंय. कधी कधी काय वाटतं की धायरीचं गावपणच बरं होतं की आता पुणे शहरात जे एकजीव होतंय ते चांगलं आहे? नाही, निश्चित शेवटी बदल ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जरी ग्रामपंचायत योग्य वाटत असली, तर आपण ज्यावेळेस एखाद्या परिसराचा विकास किंवा पुढच्या दृष्टीने पाहतो, पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने पाहतो, त्यावेळेस मोठे एखादी स्थानिक स्वराज्य संस्था की ज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणं निश्चितपणानं गरजेचं होतं. कारण ते प्रश्न सोडवताना
निश्चितपणानं ते असणारे फंड्स ग्रामपंचायतमध्ये असलं की त्या ठिकाणी मर्यादित होत्या. परंतु कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी येतो, चांगल्या पद्धतीचं काम करता येतं. हे काम करत असताना थोडासा उशीर लागणार आहे, निश्चितच त्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु पुढच्या भविष्याचा विचार करता महानगरपालिकेमध्ये समष्टी आले हे निश्चितच चांगलं आहे. परंतु समस्या असताना त्या पद्धतीने महानगरपालिकेने सुद्धा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ह्या ग्रामीण भागाकडं एक वेगळ्या विचारानं पाहिलं पाहिजे. कारण पुणे शहरातली सर्व कामं बऱ्यापैकी संपलेली आहेत, काही नवीन कामं होत आहेत. परंतु इथं फाउंडेशनपासून सुरुवातीपासूनचा विकास करायचा आहे, तिथली डेव्हलपमेंट जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून करायची. मग तिथं प्रश्न कचऱ्याचा प्रकल्पाचा असेल, पाण्याचा असेल, नुसता पाण्याचा नाही तर तो फिल्टर वॉटरचा असेल की तिथं प्युरिफाईड पाणी केलेलं पाणी मिळालं पाहिजे. इथं ड्रेनेजचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आता ज्या पद्धतीने नागरीकरण वाढतंय, कारण शहराला लागून ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आम्ही होतो, महानगरपालिकेतल्या फ्लॅटचे रेट आणि इथले रेट याच्यामध्ये फरक होता. त्याच्यामुळे साहजिकच नागरिक थोडेसे अलीकडे आले. परंतु त्यांच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत आता, की त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा पाहिजेत, त्यांना गार्डन पाहिजे, त्यांना मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड पाहिजे, एखादं चांगलं त्या ठिकाणी अद्ययावत असं सभागृह पाहिजे. ह्या अनेक गोष्टी की पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर निश्चितपणे बोलूच. या गोष्टीची आवश्यकता निश्चितपणे असते. त्याच्यामुळं जरी गाव पण असलं तरी आम्ही गाव पण टिकून शहरात आहोत आत्ता, ही आमची स्थिती आहे. बरोबर आहे, अगदी. कारण विकास करण्याचा अधिकार प्रत्येकाला आणि सर्वसामान्यांना तो पहिल्यांदा मिळाला पाहिजे. त्यामुळे विकास होताना गाव पण टिकून राहावं, हा विचार तुमचा खरंच खूप योग्य वाटला. मी तुम्हाला खूप दिवसापासून पाहतोय, म्हणजे अगदी राष्ट्रवादीची स्थापना झाली 1999 पासून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात. पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही सुरुवातीच्या पासून आहात. मी तुम्हाला थेटच विचारेन की आता राजकारणाची बरेच डायमेन्शन बदलली येत्या काही दिवसांमध्ये, प्रवाह बदलले, लोकप्रवाहाबरोबर लोकही बदलली, पण तरी पण काकासाहेब चव्हाण पहिल्यापासून आतापर्यंत पवार साहेबांबरोबरच का? निश्चित एखादे ज्यावेळेस पक्षाचे काही ध्येय धोरणं असतात या देशामध्ये, तसं पाहिलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री असताना जी काही वेगवेगळी धोरणं राबवली, मग ती धोरणं फळबाग योजनेची असतील, जी धोरणं ज्या ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होत नव्हता त्या ठिकाणी MIDC स्थापन करण्याची असतील की त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा. आदरणीय पवारसाहेबांचं काम नुसतं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर एक समतेचा विचार देणारा विचार त्यांच्याकडं आहे की कुठलाही त्या ठिकाणी सामाजिक विण न उसवता एक सामाजिक भान ठेवून एकत्रितपणानं पुढं गेलं पाहिजे. ह्याचा विचार करत असताना मी मगाशी इंडस्ट्रीच्या संदर्भात बोललो. सर्वात महत्त्वाचं काम जर विचार केला असेल आत्ताच्या, आपण नुसतं रोजगार बोलून निर्माण नाही होत, तर त्याच्यासाठी कृती करावी लागते. आणि ती कृती आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडीसारखं IT पार्क स्थापन केले आणि त्याच्यामधून एक वेगळ्या पद्धतीचं रोजगार उपलब्ध करून दिला. कदाचित आताच्या पिढीला हे माहीत नसेल की हिंजवडीचा IT पार्क स्थापन करण्याचं श्रेय कोणाला आहे. कदाचित काही वर्ग तिथंही आहे की पवार साहेबांना त्या वेगळ्या भाषेतून तिथूनही तिथं काम करून सुद्धा बोलतो, परंतु की त्यांना ती जाणीव नाही. जो काही एवढा मोठा रोजगार निर्माण करायचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. अलीकडच्या काळामध्ये शेवटचं धरण बांधायचं सुद्धा काम असेल की जो पुणे जे वाढतं नागरीकरण आहे याला पाणी पुरवठा होणं अत्यंत गरजेचं आहे. मग वरसगाव असेल, टेमघर असेल, ही धरणं सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या काळामध्ये या परिसरातले झालेत. पुणे जिल्ह्यातही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प झालेले आहेत. हे करत असताना मग साखर कारखाने असतील, सूत कारखाने असतील, सहकारी बँका असतील, कुक्कुटपालन संस्था असतील, सहकाराचं जाळं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये उभारलं गेलं आणि हे उभारून त्या ठिकाणी रोजगार खऱ्या अर्थाने निर्माण केला गेला. आणि म्हणून करता एक विचार, देशासाठी विचार देणारा, एक दूरदृष्टी असणारा नेता, समतेचा विचार करणारा, म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार करणारा, ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा. आणि खऱ्या अर्थानं 2002 साली ज्यावेळेस कृषी मंत्री पवारसाहेब झाले त्यावेळेस अन्नधान्य आयात करायला लागायचं, पण 2014 साली आपण निर्यात करत होतो.
हे कृषी मंत्र्यांचं आणि आदरणीय पवार साहेबांचं फार मोठं यशस्वीता आहेच. पण त्याच्या पुढं सुद्धा जाऊन किती विचार पुढचे असू शकतात. आज ज्या काही आपण मुली आपल्या डिफेन्समध्ये पाहतोय, मध्येच एक मला वाटतं ज्यावेळेस आपलं याचं पाकिस्तान विरोधामध्ये पहलगाम हे झाल्यानंतर आपण एक अटॅक त्या ठिकाणी केल्यानंतर ती सोफिया खान मला वाटतं त्या मॅडम होत्या. त्या साहेबांच्या धोरणाचं एक खऱ्या अर्थानं एक उदाहरण होतं. पोलीस खात्यामध्ये असेल 50% महिलांना खऱ्या अर्थानं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सहभाग द्यायचं काम असेल, 33%चं आरक्षण 50% महिलांना न्यायचं धोरण असेल, ही जी पुरोगामी जे विचार आहेत ना, हे विचार खऱ्या अर्थानं हे देशाला पुढं घेऊन जात असतात. इथं धर्मावर आधारित काही केलं आपण तर त्या देशाची प्रगती होणार नाही. पण अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने विचार केला तर आपला देश, आपला परिसर हा निश्चितपणानं विकसित होऊ शकतो. त्याच्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतात. त्याच्याशी शैक्षणिक क्रांती घडू शकते. शेतीची क्रांती घडवली. 70,000 कोटी रुपये त्यांनी असताना शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले, सातबारा कोरा केला. असे दूरदृष्टी असणारे नेते म्हणून करता आदरणीय पवार साहेबांना या वयामध्ये सोडणं योग्य नाही. म्हणून करतात त्यांच्याबरोबर आजही आहो आणि उद्याही राहू. खरं तर त्यांचं पाहता की आज तरुणांनाही लाजवेल एवढं मोठं काम आहे. कारण एवढ्या वयाच्या उत्तरार्धात पोचून बी आजही दिवसाचा दिनक्रम जनतेसाठी दिवसभर असतो. त्यामुळे खरं तर तुमचं जे त्यांच्या बरोबरचं असणारं प्रेम किंवा पवारसाहेबांनी केलेली बरीचशी कामं तुम्ही सांगितली ती खरंच उल्लेखनीय आहेत. तेवढा नेता आजही नाही की एवढी सगळ्या मोठी कामं करू शकेल. तासनतास आपण जरी बोललो तरी ती न संपणारी आहेत. आता काकासाहेब चव्हाण हे धायरी शिवणे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता आम्हाला काम करताना दिसतात. खरं तर एक सुसंस्कृत आणि उत्तम राजकारणी म्हणून तुमच्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे ते लोक पाहतात. मला वाटतं एक खूप मोठा पसारा आहे आज शैक्षणिक क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा, राजकीय क्षेत्राचा. हे सगळं एकट्यानं करणं जमतं आणि प्रायोरिटी कशी ठरवता मग? आणि दिवसाचा दिनक्रम सध्या काय असतो? नाही, प्रायोरिटी ठरवायचं तर प्रत्येक गोष्टी आता त्याप्रमाणे ठरल्या असतात. काही कुटुंबाची मदत असते आणि याच्यामध्ये अनिकेत आहे, बाकीचे कुटुंबातले काही सहकार्य आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्या पद्धतीने काम करत असतात. परंतु ज्यावेळेस हा प्रभागाचा विचारच नाही मी खडकवासला, कारण मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून नवीन विधानसभा मतदार स्थापन झाल्यापासून काम करतोय. आणि हे काम करत असताना निश्चितच या मतदारसंघातले असणारे प्रश्न असतील, ही गावं त्याच्यातलीच आहेत. त्याच्यामुळं ते त्या प्रश्नाची तिथली निश्चितपणानं जाण आहे. तिथले काय प्रश्न आहेत त्याची पूर्णपणे माहिती आहे. आणि हे प्रश्न सोडवण्याकरता आपलं असं वाटलं पसारा मोठा असला तरी निश्चितपणानं एक आस्थेनं भविष्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं विकसित प्रभाग नाही, हा शहराचा एक विकसित भाग होईल अशा दूरदृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. अच्छा. आता आपल्या प्रभागाचा जर एकंदर तुमचा विचार केला तर एका बाजूला एनडी आहे, दुसऱ्या बाजूला खडकवासला आहे, नांदेड सिटी आहे. सो आणि दुसऱ्या बाजूला एक कष्टकरी शेतकरी हा एक वर्ग आहे. सो वेगवेगळ्या वर्गाची लोक या प्रभागामध्ये जे आहेत ते स्थित आहेत. तर काम करताना किंवा यांचे प्रश्न सोडवताना कसरत करावी लागते. निश्चितच आता एनडीए सारखा जो भाग आहे तसा सिव्हिलियन्सला काय आतमध्ये तसा काम करायला फार वेगळा काय स्कोप नाही. परंतु एनडीएमध्ये जो येणारा माणूस आहे ना, तो वारजे किंवा कर्वेनगरवरून येतोय, चांदणी चौकातून येतोय, सिंहगड रोडने जातोय, त्या ज्या लोकांना तिथं पोहोचण्यापर्यंतच्या ज्या काही समस्या आहेत ना, वाहतुकीच्या असतील, रस्त्याच्या संदर्भातल्या असतील, ते कशा पद्धतीने स्मूथ होईल त्याच्याकरता आपल्या निश्चितपणे प्रयत्न आम्ही करत असतो. राहिला प्रश्न हा तुम्ही नांदेड सिटीचा उल्लेख केला, सेम पोझिशन तशीच आहे. नांदेड सिटी एक आहे, आतल्या बाजूला काही त्यांचे प्रश्न आहेत, परंतु त्यांची कमान ओलांडली की त्यांच्या पुढे प्रश्न आहेत. मग समोर त्यांनी पुढे आले की कदाचित त्यांना कचऱ्याचा ढीग दिसला तर ते काही चांगलं नाही. त्यांना कदाचित पुढे येऊन वाहतुकीचा प्रश्न त्या ठिकाणी समस्या तास 2 तास थांबावं लागलं तर तोही सोडवण्याच्या दृष्टीने आपल्या कसरत आहे. अशा दृष्टीने आणि पुणे शहराला लागून एक पर्यटन स्थळापाशी पाहिलं तर खडकवासला डॅम, सिंहगड, पानशेत, वरसगाव, तिकडं टेमघर हा असणारा सगळा धरण भाग आहे किंवा एक चांगला परिसर आहे. त्या परिसरामध्ये पर्यटनाची सुद्धा चांगल्या पद्धतीची संधी आहे. मग पुणे शहराचं आता तसं पाहिलं
आता खडकवासला धरणच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेलं आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की आपण संध्याकाळी 4-2 तास किंवा शनिवार रविवार मुलांना एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेऊन जावं आणि यांच्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीने काही गोष्टी देता येतील त्या विचार आपण निश्चितपणे करतच आहोत. या मागच्या काळातही प्रशासक होते त्यावेळेसही करत होतो आणि आताही आपण भविष्य काळामध्ये एक वेगळ्या काही योजना आहेत आमच्या त्या पुढच्या काळामध्ये निश्चित येतीलच. अच्छा, आता तुम्ही खडकवासला धरणाचा उल्लेख केलात, म्हणून मी विचारेन की खडकवासला धरण आहे, खडकवासला धरणाच्या अलीकडे किरकिटवाडीचा काही भाग आहे. तर किरकिटवाडीच्या भागामध्ये पाण्याच्या समस्या जरा सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतात. तर मला वाटतं त्या पाण्याच्या समस्या महानगरपालिकेकडनं सोडवल्या जात नाहीत का? किंवा आपण बघतो की खडकवासलामध्ये एवढं पाणी असताना सुद्धा तिथल्या लोकांची तहान का भागली जात नाहीये? नुसता खडकवासलाच नाही, किरकटवाडीच नाही, तर अगदी खडकवासला गाव पण आहे, किरकटवाडी, नांदोशी, सणसवाडी की जो इंटेरियर भाग आहे त्यांना सुद्धा पाण्याची निश्चितपणे समस्या आहे. ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये ही 21 साली गावं समाविष्ट झालेली आहेत त्यानंतर या ठिकाणी एक DPR तयार करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे की त्या परिसरामध्ये आपल्याला पाणी पुरवठा करत असताना कशा पद्धतीने करता येईल त्याच्याकरता शेड्यूल PRSकडनं एक जागेची सुद्धा मागणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करतोय आणि त्याच ठिकाणी जर फिल्टरेशन प्लॅन्ट टाकलं तर खालच्या गावांना सर्वांना या ठिकाणी स्वच्छ आणि वेळेवर पाणी मिळेल आणि मुबलक पाणी या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वांनाच आता पाणी जपूनच वापरलं पाहिजे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी जरी असलो तरी त्याच्यामध्ये सुद्धा जनजागृती करणं अपेक्षित आहे कारण नागरीकरण वाढतंय, पाण्याचे सोर्सेस कमी आहेत, जेवढे आहेत त्याच्यामध्ये भागवायचं. नवीन एखादा प्रकल्प धरणासारखा करायचा म्हटलं तर आता काही काळामध्ये जागेचा प्रश्न, तिथली साईट असणं, त्याचा कॅचमेंट एरिया, या सर्व गोष्टींच्या बऱ्याच आहेत. जी काही आता ही जुनी धरणं आहेत त्याचंही काही गाळाने काही त्याचं जी पाण्याची क्षमता आहे ती पण काही प्रमाणात कमी झालेली आहे. याच्यावर वेगळ्या पद्धतीने भविष्यात काय विचार करता येईल का आणि आहे याच्यामध्ये रिसायकल करून काही वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वापरून पिण्याचं पाणी योग्य पद्धतीने वेळेवर आणि व्यवस्थितपणाने नागरिकांना देण्यासाठी निश्चितपणाने आमची ध्येय धोरणं असतील. येत्या काळात नक्की म्हणजे लोकांना पाण्याचे प्रश्न जे आहेत ते सुटलेलेच बघायला मिळतील. सुटलेलेच बघ, कारण आज फार मोठ्या प्रमाणात सोसायट्यांमध्ये टँकर घ्यावे लागतात, अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. तर त्या दृष्टीने कमीत कमी त्याच्यामध्ये रिलीफ कशी मिळेल त्या दृष्टीने आपण निश्चितपणे विचार करावा. नक्कीच. आणि पर्यटनासाठीचा जर विचार केला तर आता पर्यटनासाठी धायरी खडकवासला हा खूप अग्रगण्य भाग आहे. म्हणजे पुणेच काय, आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं आकर्षण आता खडकवासला झालेलं आहे. लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडं फिरायला येतात. नियोजनबद्ध पर्यटनाच्या विकासाचा काही आराखडा तुमच्या डोक्यामध्ये आहे का? तसं पाहिलं तर आम्ही आत्ताच नाही, गेल्या 10 वर्षापासून आमचा तो विचार, 10-15 वर्ष या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही एकत्रितपणाने काम करतोय. अनेक वर्षापासून 9 सालापासून त्या विभागाच्या या परिसराच्या खासदार आहेत आणि तेव्हापासून विचार करत असताना एक चांगल्या पद्धतीचं पर्यटनाचं मॉडेल आपल्याला काय बनवता येईल याच्या अनुषंगाने मधल्या काळामध्ये पर्यटन मंत्री उदय सामंत रावल जे होते त्यांना आपण आणलं होतं, उदय सामंत नाही, आणि एक चांगल्या विचाराने मग खानापूर परिसर असेल, त्याच्यानंतर शेंगडचा खालचा भाग असेल, त्या ठिकाणी आपल्याला काय आतकरवाड्या आणि त्या परिसरामध्ये आपल्या वेगळ्या पद्धतीने काय करता येईल. जे पर्यटक येतात त्यांना चांगल्या पद्धतीच्या जर आपण सुविधा दिल्या तर ते आणखी येतील आणि या परिसरामध्ये रोजगाराचा सुद्धा प्रश्न सुटेल. तसंच पानशेत खोरा आहे, त्याचप्रमाणे वरसगावचा काही भाग आहे, जे इंटेरियर एरिया आहेत किंवा खडकवासला डॅमच्या दोन्ही बाजूचे पाण्याचं प्रदूषण न होता खडकवासला डॅमचं किंवा पानशेत डॅमचं आपल्या योग्य पद्धतीने काही जे काही डेस्टिनेशन सेंटर वेगळ्या पद्धतीने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जे काय करायचे त्याचे सुद्धा काही आपल्याकडे प्लॅन आहेत. ओके. आता हे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येतात. आपल्या भागामध्ये जे ते त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये येणं जाणं आहे. त्यामुळे वाहतूक आपण बऱ्याच वेळा बघतो की रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते किंवा बऱ्याच वेळा काय होतं की अतिक्रमण झाले, त्या अतिक्रमणामुळे पण वाहतुकीचे बरेचशा समस्या आपल्या इथल्या लोकांना सहन कराव्या लागतात. तर त्यासाठी काही जो हा गंभीर प्रश्न होत चाललाय त्याच्यावरती काही पर्याय आहे का किंवा काही तुम्ही विचार केला आहात का की काय करता येईल आपल्याला यासाठी? निश्चितच त्याला नागरिकांचं सुद्धा फार मोठं सहकार्य अपेक्षित आहे. कारण या ठिकाणी एक तर बेरोजगारीचा प्रश्न निश्चितच सर्व ठिकाणी झालेला आहे, नोकऱ्या नाहीत,
काही लोक गावाकडनं येतात, थोडासा भाजीचा व्यवसाय करतात. पण भाजीसारखा व्यवसाय करत असताना त्यांनी रस्त्यावरच करावं असं नाही ना. मग त्याच्याकरता जर एक आपण भाजी मंडईचं आता आरक्षण डेव्हलपमेंट प्लॅन अजून फायनल झालेलं नाही. ज्या ठिकाणी खालच्या भागामध्ये झालंय, आमची ही जी सगळी गावं आहेत ही यांचा विकास आराखडाच व्हायचा आहे. मग त्या विकास आराखड्यामध्ये काही गोष्टी टाकून आपण भाजी मंडईचं असेल, ओटा मार्केट असेल, त्या ठिकाणी जर तशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीने बसवलं तर नागरिकांनी सुद्धा तिथं जाऊन घेतलं पाहिजे. पण नागरिकांना सुद्धा जर अशी सवय असेल की बाबा नाही रस्त्यावरच थांबायचं, तिथं ट्रॅफिक जाम करायचं, घ्यायचं, तर हे सुद्धा थोडंसं नागरिकांना सुद्धा माझी विनंती असणार आहे. आपल्याला सुद्धा काही सवयी निश्चितपणे लावून घेतल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपण जे काय अतिक्रमण आहेत, लोकांना असं कुठल्याच लोकांना वाटत नाही की आम्ही अतिक्रमण करावं. पण काही परिस्थितीनुसार, काही वेळेनुसार अशा गोष्टी घडतात. परंतु जर शिस्त लावली, चांगल्या पद्धतीने जर केलं, तर चांगले जर त्यांना पर्याय निवडून आपण उपलब्ध करून दिले तर नागरिक सुद्धा ते स्वीकारतील ना. तर तशा पद्धतीचे पर्याय निर्माण करण्याची आमची क्षमता आणि आमचे विचार किंवा आमची दूरदृष्टी तशा पद्धतीने राहणार आहे. ओके. आता तुम्हाला थोडंसं मागं घेऊन जातो चर्चेमध्ये. तुम्ही अगदी सुरुवातीपासून जर विचार केला तर एक शेतकरी कुटुंबामधून तुम्ही आलात. तुम्ही लहानपणापासून शेतकरी कुटुंबामधले प्रश्न जे आहेत ते पाहिलेत. अगदी तिथपासूनचा प्रवास, पुढे रेणुका फाउंडेशन, पुन्हा धारेश्वर शिक्षण संस्था, हा जो प्रवास आहे तो नेमका कसा होता? याची पायाभरणी शिक्षण संस्थेची कशी झाली, की शिक्षण संस्था काढावी हा विचार कसा मनामध्ये आला? किंवा तिथनं इथपर्यंत आज प्रवास जो आहे तो प्रवास आम्हाला थोडक्यात ऐकायलाही आवडेल. आणि धारेश्वरच हे नाव का? मला ही उत्सुकता होती विचारण्याची. सर्वात महत्त्वाचं तर सुरुवातीपासूनचं सांगतो हं. की माझं शिक्षण झालं ना, आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. कर्मवीर अण्णांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे जे काही ब्रीदवाक्य घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1959 साली गाडगेबाबा आणि कर्मवीर अण्णांच्या हस्ते झालेल्या नारायणराव संस्कृत विद्यालयाचे आम्ही विद्यार्थी. आणि ह्या विद्यालयामध्ये त्यावेळची असणारी सर्व 77-78ची जी परिस्थिती पाहिली, 5वीमध्ये आम्ही गेल्यानंतर अनेक परिसरातून आंबेगाव असेल, कात्रज असेल, इकडं पानशेतपर्यंत, तिकडं काही शिवणे, उत्तमनगर, कोंडे, तिकडचे काही विद्यार्थी, हे सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो आम्ही. आणि 10वी पास झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्याकडं गुणवत्तावाढ विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा असायचा की 9वीमध्ये समजा 80च्या पुढं मार्क्स आहेत, तशा विद्यार्थ्यांना 1 महिना 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊन ते पुढं कसे जातील त्या दृष्टीने त्यांनी पाहायचं. आणि मग त्याचं माझं एक हॉटेल होतं, त्या हॉटेल माध्यमातून या विद्यार्थ्यांना मी जेवण द्यायचो. जेवण, नाश्ता, चहा माफक दरामध्ये. आणि मग ते एक आवड, मी 10वी झाल्यानंतरच रयत शिक्षण संस्थेचं स्थानिक सल्लागार समितीचं त्यावेळचे असणारे KB खोत सर म्हणून होते, हे सर्व काम पाहून मला स्थानिक सल्लागार समितीचं सदस्य त्यांनी केलं. आणि मग तिथून ही सामाजिक नाव पुढं वाढत गेली. मग आमच्या असणारे सर्व माजी विद्यार्थी एक 15-20 विद्यार्थी आम्ही एकत्र आलो आणि एक रेणुका फाउंडेशन म्हणून स्थापन केलं. आम्ही सर्वसाधारणपणे 21 जून ते 30 जूनपर्यंत डबे स्वतःचे घरचे घ्यायचे, एक टेम्पो घ्यायचा आणि इथून जवळजवळ ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, पानशेतपर्यंतच्या, आंबेपर्यंतच्या, पानशेतपर्यंत जवळजवळ 3 खोरी, पानशेत इकडनं कुडजे ते भवली, इकडनं म्हणजे खडकवासला ते पानशेत आणि पलीकडचा गोगलवाडी ते कल्याण, असं हे 3 टप्प्यामध्ये आम्ही, परत मध्ये खामगाव, राजने असा जो भाग आहे, त्या परिसरातल्या जवळजवळ 47 शाळांना तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यायचो आम्ही. त्याच्यामध्ये दप्तरं असतील, वह्या असतील, पुस्तकं असतील, आमच्या कुवतीप्रमाणे, काहींना चप्पल असेल, सायकल असेल, त्या परिस्थितीमध्ये. आणि त्यावेळेस पाहायचो आम्ही, तेव्हा शासन काय देत नव्हतं हे. मग आमची वाट पाहत असायची विद्यार्थी. पालकांची परिस्थिती तिथं सर्वसामान्यच, दुधाचे व्यवसाय, एक तर घरी म्हशी राखायला ते विद्यार्थी ठेवायचे किंवा तू जशी शाळा शिकतोय तशी शिक. मग त्याचा एक आम्हालाही गोडी लागत गेली, अरे काहीतरी आपण या समाजाकरता केलं. शेवटी मातृण, पितृण आणि समाजऋण याचा विचार करणारे आम्ही सर्व असणारे आमचे सहकारी, अनेक मित्र आमचे 10वी पास झालेले, आम्ही एकत्र जवळजवळ 17 वर्ष हे रेणुका फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं.
आणि त्याच दरम्यान सर्वसाधारणपणे 95 किंवा 94च्या दरम्यान आम्ही एक माझ्या पुतणीकरता एका नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुण्यामध्ये पहाटे 2:30-3 वाजता गेलेलो होतो. आणि असं वाटलं की आपल्याही परिसरामध्ये एखादी चांगली शाळा असायला पाहिजे. आमचे डॉक्टर सुधाकर जाधवर सर, आम्ही त्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दांगट पाटील विद्यालयाची स्थापना केली. नंतर मग मी 99 साली धायरी या ठिकाणी धारेश्वर उद्धव क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना केली. सुरुवातीला कन्याशाळा आईच्या नावाने काढला, शेवंताबाई बंडोई चव्हाण कन्याशाळा काढली. आणि मग 7वीपर्यंत शिक्षण. मग 7वीनंतर पुढं काय करायचं, मग एक 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 ब्रँच वाढत गेली. आणि हे वाढत देत जात असताना मग वेगवेगळ्या मग नर्सिंग कॉलेज आलं, आपल्या परिसरातल्या वाढत्या नागरिकांचा विचार करून इंग्लिश मिडियम आलं, या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार CBSE स्कूलचं आलं. आपल्या विद्यार्थिनी स्वावलंबी व्हाव्यात म्हणून नर्सिंग कॉलेज आलं, BEd कॉलेज आलं, DEd कॉलेजही काढलं होतं. मी अशा पद्धतीने हे काम करत गेलो. आता तुम्ही विचारलं की धारेश्वरच हे नाव का, तर आपण थोडंसं ग्राउंडच्या बाहेर गेलो तर समोर धारेश्वरची कमान दिसते आमची. आमचं कुलदैवत भैरवनाथ मंदिर आणि धारेश्वर एक ऐतिहासिक वारसा असणारी ही मंदिर आहेत. वर खंडोबाचं मंदिर आहे. हे तसं धायरी गाव हे ऐतिहासिक वारसा असलेलंच गाव आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचे लोक, चांगल्या पद्धतीचे संस्कार, संस्कृती आमच्या गावामध्ये जपली गेलेली होती. आणि आमचे वडील शिवभक्त होते. प्रत्येक सोमवारी रोज धारेश्वराला जाणं आणि चालत जायचे इकडनंच. त्याला लागून असणारी ही भूमी असल्यामुळं आम्ही विचार केला की धारेश्वर उद्धव क्रीडा प्रतिष्ठान हे नाव द्यावं. आणि तशा पद्धतीचं मग नामकरण केलं आम्ही संस्थेचं. अच्छा. आता आपण खरं तर बघितलं ना, या सगळ्या शिक्षणाचं कॅपिटलायझेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालंय. भरमसाठ फीज घेतल्या जात आहेत. तिथं मला वाटतं की धारेश्वर शिक्षण संस्था जी आज शिक्षण देते ते खरंच खूप उत्तम आहे. जसं बरेच पालक जे आहेत ते पालक पण म्हणतात फीस पण आपली खूप माफक आहे. मला विचारायचं की धारेश्वर सारख्या संस्था वाढणं गरजेचं आहे का? आणि सरकारी शाळा आज कुठं कमी पडतायत का? मला असंही तुम्हाला विचारायला आवडेल. नाही, संस्था वाढण्यापेक्षा निश्चितपणानं अ, आता जर सर्व वाहतुकीचा प्रश्नाचा विचार केला, मुलांचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा जर विचार केला, तर निश्चितच त्यांचा प्रवासामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेळ जातो. मग जवळजवळ थोड्याशा शाळा असल्या तर छोट्या मुलांची चांगल्या पद्धतीची सोय होते. आणि ती जर सोय झाली तर मुलांची तशी हॅरॅसमेंट होत नाही. तर 2-2 तास, 1-1 तास, 1-1.5 तास जर प्रवासातच गेले. आत्ताच परवा मला एका पालकांचा फोन आला, का सकाळी 7ला गेलेले मुलं संध्याकाळी 7:15 7:30ला घरात पोहोचतायत. म्हणजे सकाळी जाण्याचे 2 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, कुठं ट्रॅफिक जाम झालं तर आणखी एखादा तास. हे निश्चितपणानं योग्य पद्धतीचं नाही. आणि ज्या शासनाच्या शाळा, म्हणजे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असतील, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. पण काय होतं, जरा थोडंसं जे काही सर्वसामान्य मुलंच त्या ठिकाणी गेले जातात. आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे त्या शिक्षणाला काही नाव ठेवता येणार नाहीत. कारण अनेक विद्यार्थी आजही जिल्हा परिषदेच्या शाळेतले IAS, IPS, MPSC मध्ये उत्तीर्ण होऊन चांगल्या पद्धतीने देशाची सेवा करतातच. परंतु ती जाणीव सुद्धा अलीकडच्या काळामध्ये ठेवणं आणि तशा पद्धतीच्या सुविधा देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी. मग ते महानगरपालिकेची शाळा असो, जिल्हा परिषदेची असो किंवा प्रायव्हेट शाळा सुद्धा असो, तर तशा पद्धतीचे निर्णय घेणं. कारण मोठ्या संस्था असल्या की एखाद्या महानगरपालिकेची शाळा आहेत, पण त्यांचा असणार असो सर्व कारभार, काही निर्णय घ्यायची क्षमता. आमच्यासारखे छोटे युनिट असले की आम्ही आमच्या पद्धतीने विचार करून त्वरित निर्णय घेतो. आणि सरकारी नियमानुसार काही गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विलंब लागतोच. म्हणून करता त्यासुद्धा काही तिथं चांगल्या पद्धतीने लक्ष देणं निश्चितपणे गरजेचं आहे. गरजेचं आहे, ऑब्वियस आहे. खरं तर काकासाहेब चव्हाण आज ओळखले जातात ते एका सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीसाठी, ती म्हणजे वाचन संस्कृती. खरं तर आज वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. तिथं काकासाहेब चव्हाण आज वाचन संस्कृतीचा खूप मोठा पुरस्कार करतात. या वाचनालयाच्या माध्यमातून आपण कसं काम करतोय नेमकं, आणि सध्याच्या पिढीनं वाचत राहावं असं तुम्हाला वाटतं? निश्चितच आम्ही पाहिलंय. आम्ही 1991 साली चंद्रकांत दांगट पाटील सार्वजनिक वाचनाची स्थापना केली. आणि त्यावेळेस सर्वसाधारणपणे 250 पुस्तकं
क वर्ग अशा पद्धतीचं शासन मान्यता असणारं वाचनालय पुढं नेत असताना अनेक दातृत्वशील लोक भेटली. त्यांच्या माध्यमातून पुस्तकाची संख्या वाढली, त्याचा वर्ग बदलत गेला. आता आमचा कैलास चंद्रकांत नागट पाटील सार्वजनिक वाचनालय तालुका अ वर्ग आहे. ही शासनाची मान्यता असतं, शासनाचं अनुदानही आम्ही घेतो. आणि सर्वसाधारणपणे हे वाचनालय उभं करत असताना आमचं एक नवज्योत मित्रमंडळ म्हणून होतं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गणपती बसवायचो. आणि गणपतीचं आत्ता ज्या पद्धतीने फार खर्चिक झाले, त्यावेळेस आम्हीच मांडव करा, आम्हीच कापड लावा, 2 खळ लावायचे तर एकच लावायचा विसर्जनाला. आणि त्याच्यातून जे काही पैसे वाचतील त्याच्यातून पुस्तक संख्या वाढवणे. आज त्या वाचनालयामध्ये 35,000 ते 36,000च्या आसपास पुस्तकं आहेत. संस्थेची 2,000 स्क्वेअर फुटाची सिंहगड रोडला जागा आहे. सर्वसाधारणपणे 350-400 वाचक आहेत. वाचक तसे कमी झालेले आहेत. तुम्ही म्हटले की वाचत राहिलं पाहिजे, परंतु आता हे सर्व व्हॉट्सअपचा जमाना आलेला आहे. काही वाचक अजूनही आहेत की त्यांना पुस्तक वाचल्याशिवाय किंवा पेपर वाचल्याशिवाय चैन पडत नाही. कारण वाचन हे आपण जेव्हा स्क्रीनवरचं वाचतो ते काही काळच राहतं, पण एखादं पुस्तक वाचलं आणि त्याचा एखादा पॅरा आपण अंडरलाईन करून ठेवला तर ते जीवनाचे विचार बदलणारं त्या ठिकाणी विचार देत असतं. म्हणून करता एक चांगले खोलवर विचार पोचण्याकरता हे आत्ताचे विचार मी फास्ट फूड सारखे नसावेत. म्हणून करता हे वाचनालय असते, ही वाचन संस्कृती वाढवणं निश्चित गरजेचं आहे. पण आपण असंही म्हटलं असतं तरी दुसरीकडे असंही पाहायला लागतं, आमचे एक वाचक आहेत 3-3, 4-4 पुस्तकं दिवसाड वाचतात आजही. मी सुद्धा कधी कधी जर एखादं चांगलं पुस्तक जर आलं आणि वेळ असला, एकदा हातात घेतलं की संपवतोच. म्हणजे पूर्णपणे तशा पद्धतीनं हे गरजेचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये थोडंसं जागेवर बसून आपण रिमोट कंट्रोल हातात आलं, हे नाही तर ते. आता टेक्टचचा जमाना आलाय, स्क्रीन नुसती मुलं अशी हाताने फिरवतात आणि त्याच्या पुढं त्याचे जसे परिणाम आहे ना, फार चांगले मनावर रुजत नाहीत. म्हणजे संस्कारक्षम व्हायचं असेल तर वाचल तर वाचेल, हे अजूनही आम्ही त्या मताशी सहमत आहे. बरोबर. येत्या काळात जर संस्कारक्षम पिढी घडायची असेल तर वाचन खूप महत्वाचा विषय आहे. आजच्या राजकारण्यांमध्ये पण तो विषय टिकूनही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. थोडंसं तर वातावरण हलकं फुलकं करूयात. काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत की जे मला तुम्हाला विचारायला आवडतील. एका शब्दांमध्ये कसंही तुम्हाला वाटेल तसं उत्तर तुम्ही देऊ शकता. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, आता आपण शिक्षण संस्थाविषयीच खूप वेळ बोललो. शिक्षण संस्था की राजकारण? निश्चितच शिक्षण संस्कार राजकारण हे दोन्ही गोष्टी एकावर एक अवलंबूनच आहेत तशा. आणि खरं म्हटलं तर याच्यातून समाजकारण. ओके. दाहेरी की खडकवासला? खडकवासला विधानसभा मतदारसंघ. नगरसेवक की आमदारकी? सदोदित जनहित. नगरसेवक असो नसो, क आमदार असो नसो, सदोदित जनहित. घड्याळ की तुतारी? रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं तुमच्याशी या प्रश्नावरती गप्पा मारून. एक अजून काही माझ्या सहज मनामध्ये प्रश्न आहेत. आता सहज आपला विषय निघाला म्हणून विचारतो. तुमच्या एरियामध्ये तुम्हाला सहज निवांतपणे फिरायचं म्हटलं, वेळ घालवायचं म्हटलं तर कुठे जायला आवडतं? माझा सकाळी जो कार्यक्रम चालू होतो, मी 4:45ला उठतो आणि आमची एक मेनन टेकडी आहे समोर स्वामीनारायण मंदिरापाशी. तिथं वॉकिंगला जातो सकाळी 5:30 ते 7:30 7 अशा पद्धतीने तर कार्यक्रम चालतो. खंडोबा मंदिर आहे, दारेश्वर मंदिर आहे. हा तसा निसर्गरम्य परिसर आमचा आहे. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी प्रसन्नता आहे. व्यायामाचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला नेहमी बघतो की त्या टेकडीवरनं तुम्ही रोज म्हणजे नित्यनेमानं व्यायामाला असताच. शरीर जपणं आवड आहे? शिर सलामत तो पगडी 50. अगदी 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 बरोबर. अगदी हॉटेल्स विषयी विचारेन की आता हॉटेलला जेवायला जायला वगैरे आवडतं का? आणि कुठलं आवडतं हॉटेल दाहेरीमधलं एखादं? नाही, शक्यतो बरेच वेळा असं काय सर्वांवर जायचं असेल, जिथं असेल तिथं अगदी साधी टपरी चालते, असं काही नाही. सर्वसामान्यांचे जे काय असेल ते आवडीचं असंच पाहिजे असं बिलकुल नाही. शून्यातून जेव्हा माणसं खालून येतात वरती, तेव्हा खरंच हे आपलेपणा जो आहे तो बघायला मिळतो. खूप छान वाटलं तुम्हाला अनौपचारिक गप्पा मारून. पुन्हा एकदा माझ्या मूळ विषयाकडे मी येणार आहे. काकासाहेब चव्हाण आता जर राजकारणात नसते तर काकासाहेब चव्हाण काय करत असते आणि कुठे असते? माझा फार गमतीशीरच प्रवास आहे.
मी 10वी नंतर काही दिवस कॉलेज केलं. कॉलेजनंतर मी औंध आय टी आयला मशीन ग्राइंडर म्हणून ट्रेड केला. औंध आय टी आयचा कोर्स केला. नंतर ॲटलास कॉप्कोमध्ये सर्व्हिस केली. ॲटलास कॉप्कोमध्ये सर्व्हिस करत असताना ह्या समाजकारणामुळे ओढवलं आणि इकडं आलो. त्याच्यामुळं शेवटी आपण ठरवून काय होतं असं नाही, पण एक समाजकारण असावं हे ठरवलं होतं. समाजासाठी काम करायचं हे ठरवलं होतं. हो. आता पाठीमागं पण मी बघितलं विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक होतात. नंतर मात्र पक्षाच्या निर्णयाबरोबर तुम्ही राहिलात. खरं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आता काकासाहेबांच्या इथनं पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा नेमक्या काय असणार आहेत? महत्वाकांक्षा तर असायलाच पाहिजेत, परंतु सत्ता ह्या बाकीच्या गोष्टी होत असताना महत्वाकांक्षा एवढीच राहील की ज्या परिसरात आपलं ज्या प्रतिनिधित्व आपण करणार आहोत, त्या परिसरातले नागरिकांचे प्रश्न हे कोणतेही असू द्या. कदाचित काही प्रश्न सुटतील, काही प्रश्न सुटणार नाहीत. परंतु जे काही प्रश्न आहेत ते समजावून घेऊन सोडवण्याकरता प्रयत्न करणे ही पहिली महत्वाकांक्षा. ओके. आता खरं तर महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका तोंडावरच जणू आल्यात. मी थेटच विचारेन की महानगरपालिका आता लढवणार आहेत का? आणि प्रभाग क्रमांक 33 जो आपला आहे शिवने, खडकवासला, धायरी, यासाठी तुमचं जर असेल तर विजन काय आहे? निवडणूक लढवणं निवडणुकीच्या पूर्णपणे तयारीच केलेली आहे. निवडणूक 100% आम्ही लढवतोयच. हा 4चा प्रभाग आहे. आता एक मला सहकारी म्हणून अनिताताई इंगळे आहेत. हं. एक आमची महाविकास आघाडी आहे. हं. त्या अनुषंगाने पुढच्या काही दिवसामध्ये त्या गोष्टी होतील आणि एक चांगल्या पद्धतीने या परिसरातील जो काही विकसित होणारा हा परिसर आहे, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीने सज्जतेने काम करू. अगदीच उत्तरार्धाकडं आणि शेवटाकडे वळत असताना खूप चांगली चर्चा झाली. अगदीच महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. नागरिक सगळे पाहतायत. नागरिकांना काय आवाहन कराल या आपल्या चावडीच्या माध्यमातून? निश्चितच आपल्या चावडीच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करेल की मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. माझ्या सहकारी अनिताताई इंगळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद असं, स्टँडिंग कमिटी असेल, प्लॅनिंग कमिटी असेल. मतदान करताना खऱ्या अर्थानं या परिसराची जाणीव असणारा, प्रश्नाची सोडवणूक करणारा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी विनंती करणार आहे. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारल्या. खरं तर राजकारणी खूप असतात, परंतु समाजकारणाची जाण असणारी व्यक्तिमत्व फार कमीच पाहायला मिळतात. समाजसेवा ब्रीद आमचे, सार्थ सुखाची आस नसे, समाजकारणी देह झिजावा, एक मात्र हा ध्यास असे. हा ध्यास घेऊन राजकारणामध्ये सक्रिय असणारी माणसं फार कमी आहेत. आज अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण भेटलो याचं विशेष समाधान आहे की ज्यांना राजकारणाबरोबर समाजकारणाची खूप मोठी जाण आहे. त्यांच्या रक्तामध्ये समाजकारण जे ते समाजकारण भिनलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाला भेटून खरंच खूप प्रसन्न वाटलं. आपण खूप वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. मनापासून मी आपले आभार जे आहे ते व्यक्त करतो. पुन्हा एकदा भेटूयात एक नवीन विषय, एक नवीन राजकीय चर्चा घेऊन या धुळपाटीच्या चावडीवरती. आवडली असेल चर्चा तर हा व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनेलला लाईक करा. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.